मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण हाऊ टू आयडेंटिफाय पिरियड, ब्लॉक अँड ग्रुप. ओके, एखाद्या एलिमेंटचा पिरियड, ब्लॉक आणि ग्रुप कसा आयडेंटिफाय करायचा ते आपण स्टडी करतो. त्याच्यामध्ये पिरियड कसा आयडेंटिफाय करायचा आहे, त्यानंतर ब्लॉक कसा आयडेंटिफाय करायचा आहे ते आपण बघितलेलं आहे. तर ग्रुप आयडेंटिफाय करण्यासाठी आपण फॉर्म्युले दिले होते. ओके, एस ब्लॉक एलिमेंट साठी, पी ब्लॉक एलिमेंट साठी, डी ब्लॉक साठी आणि एफ ब्लॉक साठी. ओके, ही फॉर्म्युले आपल्याला लास्ट लेक्चरला आपण दिले होते, ते तुम्ही बघायचे होता ग्रुप आयडेंटिफाय करण्यासाठी. आता समजा तुम्हाला एखादा एलिमेंट दिला असेल तर त्याचा ग्रुप तुम्हाला आयडेंटिफाय करायचा आहे. तर ग्रुप कसा काढला होतो, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन व्हॅलेन्स सेल ऑर आउटरमोस्ट सेल. ओके, व्हॅलेन्स सेल किंवा आउटरमोस्ट सेल मध्ये इलेक्ट्रॉन्स आपले कसे आहेत, ओके, किती इलेक्ट्रॉन्स आपले प्रेझेंट आहेत त्याच्यावर आपण ग्रुप आयडेंटिफाय करणार. ओके, बघा मग ते एक्झाम्पल आपण घेऊया. समजा तुम्हाला आता एखादा एलिमेंट दिला असेल, समजा मॅग्नेशियम असेल. आता याचा ऍटॉमिक नंबर 12 आहे. तर लक्षात घ्या, मॅग्नेशियमचं ग्रुप काढण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला याचं काय लिहिलं पाहिजे, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहिलं पाहिजे. आता इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला सेम डायग्राम आपली इथं आहे. सुरुवातीला कुठले ऑर्बिटल बनणार आहे, 1s ऑर्बिटल. ओके, एस मध्ये किती इलेक्ट्रॉन्स, मॅक्सिमम आपले 2 इलेक्ट्रॉन. ठीक आहे ना, 1s2. पी मध्ये किती येणार, 1s नंतर इलेक्ट्रॉन्स पुढे जाणार 2s, 2s2, 2s नंतर पुढे जाणार 2p, 2p6, त्यानंतर 2p नंतर पुढे येणार 3s. ओके, एटॉमिक नंबर याचा मॅग्नेशियमचा 12 आहे आपला. म्हणजे इथं काय होणार सांगा, 3s2 काय झालं, 3s2 2 झालं. टोटल आपण 12 झालं इथं. लक्षात घ्या, आपल्याला ग्रुप आयडेंटिफाय करायचा. आता मग सुरुवातीला याचा ब्लॉक तर आपल्याला माहित आहे. ब्लॉक कसा आयडेंटिफाय करतो आपण, शेवटचा इलेक्ट्रॉन ज्या सबसेल मध्ये येत असतो त्याच्यावर आपण त्याचा ब्लॉक सांगत असतो. तर शेवटचा इलेक्ट्रॉन किंवा लास्ट इलेक्ट्रॉन कुठल्या सबसेल मध्ये, आपला एस मध्ये ना, एस ऑर्बिटल मध्ये. त्यामुळे ह्याचा ब्लॉक तुम्हाला माहित झाला. हा कुठला ब्लॉक आहे, एस ब्लॉक आहे. लक्षात ठेवा. ओके, आता मग एस ब्लॉक साठी आपल्याला ग्रुप नंबर आयडेंटिफाय करायचा आहे. तर फॉर्म्युला काय होता, एस ब्लॉक साठी ग्रुप नंबर इज इक्वल टू काय आपला फॉर्म्युला होता एस ब्लॉक साठी, सांगा. ग्रुप नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. ओके, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. आता मग व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे कुठले इलेक्ट्रॉन्स, आउटर मोस्ट सेल मधले इलेक्ट्रॉन्स. आउटर मोस्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 2 आहेत ना. त्यामुळे याचा ग्रुप किती आला, 2 आला. सेकंड ग्रुप मध्ये आपला मॅग्नेशियम प्रेझेंट आहे. काय अशा पद्धतीने तुम्हाला ग्रुप नंबर सांगता येईल. समजा तुम्ही आता नायट्रोजन घेतला असेल. नायट्रोजन ऍटॉमिक नंबर किती आपला, 7. ओके, तर मग नायट्रोजनचा ऍटॉमिक नंबर 7 आहे. इलेक्ट्रॉन कन्फिगरेशनला सुरुवातीला ऑर्बिटल बनायचे सेम, 1s2, त्यानंतर 2s2, त्याच्यानंतर 2p येणार, 2p काय ना, 2p येणार. ओके, टोटल इथं 7 झालं आपलं. आता मग ह्याच्यामध्ये बघा, सुरुवातीला ब्लॉक काढला पाहिजे. ब्लॉक शिवाय आपल्याला ग्रुप नंबर काढता येत नाही. ब्लॉक कसं करतो आपण, शेवटचा इलेक्ट्रॉन कुठल्या सबसेल मध्ये येणार आहे, लक्षात आहे का, शेवटचा इलेक्ट्रॉन कुठल्या सबसेल मध्ये आपला येणार आहे त्याच्यावर आपण ब्लॉक करत असतो. आता शेवटचा इलेक्ट्रॉन कुठल्या सबसेल मध्ये आला, कुठल्या आपला पी ब्लॉक मध्ये आला. ओके, त्यामुळे याचा ब्लॉक कुठला झाला, ओके, पी ब्लॉक झाला. लक्षात, पी ब्लॉक आहे. त्यामुळे आता पी ब्लॉक साठी ग्रुप नंबर कसा काढायचा, फॉर्म्युला काय आपला, काय सांगितलं का फॉर्म्युला आपण, ग्रुप नंबर पी ब्लॉक साठी. ओके, ग्रुप नंबर पी ब्लॉक साठी कसा करतो आपण, 2 + 10 + नंबर ऑफ पी इलेक्ट्रॉन्स. ओके, नंबर ऑफ पी इलेक्ट्रॉन्स. आता 2 + 10 आता पी इलेक्ट्रॉन्स म्हणजे पी ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन्स. लक्षात घ्या, पी ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत सांगा, किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 2p मध्ये 3 आहेत ना.
ओके ग्रुपमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत त्यामुळे 3 झालं इथं. ओके म्हणजे किती झालं सांगा 2 + 10 + 3 आपलं 15 झालं. ओके कुठल्या ग्रुपमध्ये झालं सांगा ग्रुप नंबर नायट्रोजनचा 15 ग्रुप झाला. ओके 15 ग्रुप 15 ग्रुप झाला. आता त्याच्यानंतर समजा तुम्हाला एक दुसरा इलेमेंट दिला असेल त्याला आपण एक्झाम्पल फर्स्ट म्हणूया त्याला सेकंड. आता आपण नेक्स्ट एक एक्झाम्पल इथे घेतलं. समजा आपण इथे घेतला असेल आयर्न घेतला असेल Fe त्याचा ऍटॉमिक नंबर Z आपला किती आहे 26 आहे. मग याचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन शिवाय आपण ग्रुप काढू शकणार नाही. ला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कसं होणार 1s2 ओके 1s2 त्यानंतर काय ना 2s2 परत 2s नंतर पुढे जाणार आहे 2p ला जाणार 2p6 आहे त्यानंतर परत पुढे जाणार तुम्ही 3s ला जाणार 3s2 काय ना 2 येणार 3s नंतर पुढे जाणार 3p साठी इथं काय ना 3p काय म्हणतात 3p6 नंतर पुढे येणार 4s2 ना. ओके 4s नंतर परत तुम्ही 3d ला जाणार. हे 3d किती झालं बघा आता इलेक्ट्रॉन्स 26 झाले पाहिजे इथे पर्यंत आपले 10 झाले 20 झाले. परत आता 3d मध्ये 6 आले पाहिजे. d ची कॅपॅसिटी किती आहे मॅक्सिमम 10 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी. ओके 3d 6. आता मग लक्षात घ्या आता ग्रुप तुम्हाला पहिल्यांदा काढण्यासाठी ब्लॉक काढला पाहिजे. ब्लॉक कसा काढणार शेवटचा इलेक्ट्रॉन कुठल्या सबसेल मध्ये आलाय त्याच्यावर तुम्ही ब्लॉक आयडेंटिफाय करा. शेवटचा इलेक्ट्रॉन कुठल्या सबसेल मध्ये आपला डी मध्ये बरोबर आहे. शेवटचा इलेक्ट्रॉन डी सबसेल मध्ये आहे म्हणून याचा ब्लॉक कुठला आहे आपला डी ब्लॉक. लक्षात डी ब्लॉक झाला ना शेवटचा इलेक्ट्रॉन डी ऑर्बिटल मध्ये आलाय किंवा डी सबसेल मध्ये आलाय. आता मग ग्रुपचं ब्लॉक जर डी असेल तर आता ग्रुप नंबर कसा काढायचा फॉर्म्युला काय होता आपला डी ब्लॉक साठी ग्रुप नंबर काढायचा. इलेमेंट आपला डी ब्लॉक मध्ये आलाय त्याच्यासाठी आपल्याला ग्रुप नंबर काढायचा. ग्रुप नंबर इज इक्वल टू काय ना ग्रुप नंबर बघा ग्रुप नंबर फॉर्म्युला काय 2 plus n minus 1d electrons 2 plus n minus 1d electrons. तर मग 2 plus तर n म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर मॅक्सिमम प्रिन्सिपल क्वांटम नंबर बघायचा. मॅक्सिमम क्वांटम नंबर किती आहे 4 आहे ना 4 पेक्षा जास्त इथे कुठला आहे का नाही. तर मॅक्सिमम प्रिन्सिपल क्वांटम नंबर बघायचा. n म्हणजे मॅक्सिमम प्रिन्सिपल क्वांटम नंबर तो किती आपला 4 आहे 4 -1 ओके 4 -1 आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय असणार d इलेक्ट्रॉन्स हे ऍड इट इज असेल. ओके आता मग हेच कसं आलं लक्षात घ्या इकडे आपण लिहूया हे कसं आहे ना बघा 2 प्लस ओके आता 4 -1 काय झालं 3 झालं ओके 3 आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय आपलं d इलेक्ट्रॉन्स आहे. ओके म्हणजे 2 प्लस काय झालं हे 3d इलेक्ट्रॉन झालं. ओके 3d इलेक्ट्रॉन्स. मग मला सांगा 3d मध्ये इलेक्ट्रॉन्स किती प्रेझेंट आहेत आता 3d इलेक्ट्रॉन्स मध्ये 3d ऑर्बिटल मध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स किती आहेत 3d मध्ये आपले 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यामुळे तुम्ही लिहा 2 + 6 किती आलं हे 8 झालं. म्हणजे आयर्न आपल्या कुठल्या ग्रुप मध्ये प्रेझेंट आहे 8th ग्रुप मध्ये प्रेझेंट आहे. सर का आयर्न हा ओके 8th ग्रुप मध्ये आपला प्रेझेंट आहे लक्षात घ्या. ओके 3d मध्ये इलेक्ट्रॉन्स बघायचे 3d मध्ये आपले 6 इलेक्ट्रॉन्स आहेत 2 + 6 8 to 2. ओके अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल ग्रुप लक्षात घ्या. ओके आणि तुम्हाला ए ब्लॉकचं तर सांगितलंच आहे. ए ब्लॉकला काय करायचं आहे ऍटॉमिक नंबर 58 to 71 असेल तर तो ए ब्लॉक असणार आहे आणि थर्ड ग्रुप असणार आहे. आणि ऍटॉमिक नंबर 90 to 103 असेल
तर तो थर्ड ग्रुप असणार आहे. ओके, थर्ड ग्रुप आणि सेवन्थ पिरियड असणार आहे. हे लक्षात ठेवायचं. आता मग तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारलं जाईल, प्रिडिक्ट द पिरियड, ब्लॉक अँड ग्रुप ऑफ द गिवन एलिमेंट्स और फॉलोइंग एलिमेंट्स. ओके, तर हा कसा आयडेंटिफाय केला जातो त्याचं एक एक्झाम्पल आपण इथे घेऊया. इलेमेंट दिला जाईल. क्वेश्चन कसा असेल, प्रिडिक्ट द पिरियड, ब्लॉक अँड ग्रुप ऑफ द गिवन एलिमेंट्स. ओके, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला समजा इलेमेंट दिला असेल इथं, फॉर एक्झाम्पल इथं आता मी घेतो पहिला लिथियम घेतला असेल, याला त्याचा ॲटॉमिक नंबर Z=3 असेल. ओके, तर ह्या एलिमेंटचा आपल्याला आता पिरियड, ब्लॉक आणि ग्रुप काढायचा आहे. तर कसा काढणार बघा, लक्षात घ्या. लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 आहे. सुरुवातीला तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहिता आलं पाहिजे, हे इम्पॉर्टंट आहे. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहिता आलं तरच तुम्हाला पिरियड, ब्लॉक आणि ग्रुप काढता येतं, त्याशिवाय नाही. लक्षात घ्या. ओके, मग इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहा. लिथियम साठी कसे येणार बघा, पहिल्यांदा कुठली ऑर्बिट बनणार आपली 1s ऑर्बिट. ओके, म्हणजे 1s2 1s2 झाल्यानंतर इलेक्ट्रॉन पुढे जाणार 2s, 3च आहे ना, 2s2 1 झालं. ते इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन संपलेच. तर सुरुवातीला आता पिरियड काढा. पिरियड कसा सांगतो आपण, पिरियड म्हणजे काय सांगितलं होतं आपण, पिरियड कसा आयडेंटिफाय करणार आहे, मॅक्सिमम प्रिन्सिपल क्वांटम नंबर ऑफ व्हॅलेन्स सेल. ओके, व्हॅलेन्स सेलचा किंवा आउटर मोस्ट सेलचा मॅक्सिमम प्रिन्सिपल क्वांटम नंबर. आता मॅक्सिमम प्रिन्सिपल क्वांटम नंबर किती आपला 2च आहे ना, 2s आहे. 2 पेक्षा जास्त इथं आहे की काय, की नाही. त्यामुळे पिरियड नंबर आपला किती आला इथं, सेकंड पिरियड चा. लक्षात, मॅक्सिमम प्रिन्सिपल क्वांटम नंबर मध्येच तो पिरियड असतो. प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजे सेल नंबर. ओके, सेल नंबर मॅक्सिमम. ओके, मॅक्सिमम सेल नंबर 2 आहे, 2 पेक्षा जास्त नाही, म्हणजे तो तुमचा पिरियड असणार आहे. ओके, 2 पिरियड 2 झाला. ब्लॉक काढा. ब्लॉक कसा काढणार आपण, काय सांगितलं आपण, ब्लॉक म्हणजे काय, शेवटचा इलेक्ट्रॉन ज्या सबसेल मध्ये येतो त्याच्यावर आपण ब्लॉक काढत असतो. शेवटचा इलेक्ट्रॉन कुठल्या सबसेल मध्ये, एस सबसेल मध्ये, तेव्हा ब्लॉक कुठला झाला, एस ब्लॉक. एस ब्लॉक झाला. त्यानंतर आता ग्रुप काढायचा. आता एस ब्लॉक तर तुम्हाला माहित आहे, एस ब्लॉक साठी ग्रुप नंबर काढायचा. फॉर्म्युला कसा आहे आपला, एस ब्लॉक साठी ग्रुप नंबर काढण्यासाठी नंबर ऑफ ग्रुप्स इज इक्वल टू नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. ओके, बघा मग ग्रुप काढायचा आपल्याला. ग्रुप हे कसं आहे मला, ग्रुप नंबर, ग्रुप इज इक्वल टू नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती एकच आहे ना, त्यामुळे फर्स्ट ग्रुप मध्ये आपला लिथियम. ओके, लक्षात, लिथियम आपला फर्स्ट ग्रुप मध्ये आला. ओके, अशा पद्धतीने हा पिरियड, ब्लॉक आणि ग्रुप आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे. 1 मार्क साठी की विचारला जातो. त्यानंतर नेक्स्ट बघा सेकंड. सेकंड आता कसा असणार आहे बघा याच्यामध्ये. नेक्स्ट इथं बघा, समजा एलिमेंट आपण इथे घेतला, समजा मॅग्नेशियम आपण घेतला असेल, याचा ॲटॉमिक नंबर आपला 25 आहे, Z25. आता 25 ॲटॉमिक नंबर असेल तर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहा तुम्ही. सुरुवातीला काय ना
1s ऑर्बिटलचं क्लीन ते काय ना 1s2 त्याच्यानंतर 2s2 त्यानंतर 2s नंतर पुढे जाणार तुम्ही 2p ला 2p 6 होणार 2p नंतर 3s2 होणार त्यानंतर परत 3p साठी 3p 6 होणार त्यानंतर 4s2 होणार किती इलेक्ट्रॉन झाले बघा 10 झाले 20 झाले ऍटॉमिक नंबर 25 4s2 झाला पुढे बघा पुढे काय ना आपलं 3d काय ना 3d5 ओके अशा पद्धतीने आपलं हे येणार लक्षात 3d5 इलेक्ट्रॉनिक बेस तर सुरुवातीला तुम्हाला पिरियड काढायचा पिरियड कसा काढणार पिरियड आपण काय सांगतो मॅक्सिमम प्रिन्सिपल क्वांटम नंबर ऑफ दी व्हॅलेन्स सेट आता मॅक्सिमम प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजे मॅक्सिमम सेल नंबर कुठला आहे 4 आहे 4 पेक्षा जास्त सेल नंबर कुठला आहे का नाही 4च आहे 4 पेक्षा जास्त मोठा सेल नंबर कुठलाही नाही प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजे सेल नंबर लक्षात मॅक्सिमम सेल नंबर म्हणजे मॅक्सिमम प्रिन्सिपल क्वांटम नंबर ओके 4 आहे तर मॅक्सिमम प्रिन्सिपल क्वांटम नंबर 4 म्हणून पिरियड आपलं काय ना 4 येणार पिरियड आपला 4 त्यानंतर ब्लॉक आता ब्लॉक काढायचा ब्लॉक कसा सांगितलं होतं आपण ब्लॉक शेवटचा इलेक्ट्रॉन किंवा लास्ट इलेक्ट्रॉन कुठल्या सबसेल मध्ये येणार आहे त्याच्यावरून आपण त्या एलिमेंटचा ब्लॉक सांगत असतो पण शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे आलाय सांगायचं डी मध्ये आला त्यामुळे ब्लॉक कुठला येणार आहे डी ब्लॉक येणार ओके हा आपला काय असणार आहे डी ब्लॉक ओके लक्षात हा काय असणार आहे डी ब्लॉक असतो ओके त्यानंतर आता ब्लॉकचा परत काय करणार आता ग्रुप करायचा आता लक्षात घ्या डी ब्लॉक साठी ग्रुप नंबर काढण्यासाठी फॉर्म्युला आहे ते कुठला फॉर्म्युला आहे ग्रुप काढण्यासाठी डी ब्लॉक साठी ग्रुप नंबर इज इक्वल टू डी ब्लॉक साठी डी ब्लॉक एलिमेंट साठी ग्रुप नंबर 2 प्लस काय फॉर्म्युला आहे 2 प्लस n मायनस 1d इलेक्ट्रॉन्स 2 प्लस n मायनस 1d इलेक्ट्रॉन्स ओके आता इथं n ची व्हॅल्यू काय n म्हणजे काय असतं आपला मॅक्सिमम सेल नंबर किंवा मॅक्सिमम क्वांटम नंबर प्रिन्सिपल क्वांटम नंबर आपण कुठल्या सिम्बॉलने दाखवत असतो n ने दाखवतो ना हे तुम्ही स्ट्रक्चर पॅटर्न मध्ये बघितलेलं आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर n या सिम्बॉल दाखवतो म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय सांगतो आपला सेलचा नंबर सांगत असतो ओके मॅक्सिमम किती सेल्स प्रेझेंट आहे हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर सांगत असतो मग आता सांगा n ची व्हॅल्यू मॅक्सिमम प्रिन्सिपल क्वांटम नंबर किंवा मॅक्सिमम सेल नंबर किती आहे आपला 4 आहे ना त्यामुळे इथं तुम्ही लिहा 2 प्लस n ची व्हॅल्यू 4 घ्या 4 मायनस 1 ब्रॅकेटच्या बाहेर काय आपलं d इलेक्ट्रॉन्स ओके ब्रॅकेटच्या बाहेर काय आपलं d इलेक्ट्रॉन्स ओके आता मग लक्षात घ्या त्याच्यानंतर हे पुढे कसं होईल 2 प्लस 4 मायनस 1 काय झालं 3 झालं आणि बाहेर काय d इलेक्ट्रॉन्स म्हणजे हे काय झालं 3d इलेक्ट्रॉन्स आता लक्षात घ्या 2 प्लस आता 3d इलेक्ट्रॉन्स म्हणजे 3d ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत किती इलेक्ट्रॉन्स आहेत 3d ऑर्बिटल मध्ये आपले 5 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत त्यामुळे काय करणार तुम्ही 2 प्लस 5 किती झालं सांगा ओके 7 हे 7 झालं म्हणजे आपला ग्रुप कुठला आला इथं कुठला ग्रुप आला आपला 7 नंबरचा ग्रुप आला मॅंगनीजच्या एलिमेंट साठी ओके अशा पद्धतीने इथं पिरियड ब्लॉक ग्रुप काढायचा समजा तुम्हाला आणखी एखादा एलिमेंट दिला असेल इथं आपण घेऊया समजा फ्लोरीन दिला असेल एटॉमिक नंबर 9 आहे सेट एटॉमिक नंबर 9 आता याचं सुरुवातीला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला ह्या पद्धतीनेच इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला आहे काय लिहिणार तुम्ही 1s2 परत
2s to 2 2s नंतर 2p काय ना टोटल 9 आहे 2p 5 ओके 2p 5 झाला आता सुरुवातीला पिरियड काढा पिरियड कसा काढणार आहे पिरियड म्हणजे काय असणार आहे मॅक्सिमम प्रिन्सिपल क्वांटम नंबर प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजे काय सेल नंबर मॅक्सिमम सेल नंबर किती आहे सांगा 2 आहे 2 पेक्षा जास्त सेल नंबर आहे का इथं नाही त्यामुळे पिरियड नंबर काय आला 2 आला फ्लोरीन हा सेकंड पिरियड मध्ये असणार आहे त्यानंतर पिरियड नंतर आपल्याला आता ब्लॉक काढायचा आहे तर ब्लॉक कसा आयडेंटिफाय करणार तुम्ही लास्ट इलेक्ट्रॉन्स किंवा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कुठल्या सबसेल मध्ये येतोय त्याच्यावर आपण त्या एलिमेंटचा ब्लॉक सांगत असतो आता लास्ट इलेक्ट्रॉन कुठल्या सबसेल मध्ये आपला पी ब्लॉक पी ऑर्बिट मध्ये किंवा पी सबसेल मध्ये त्यामुळे ब्लॉक कुठला येणार आपल्या इथं पी ब्लॉक येणार ओके ब्लॉक कुठला आला आपला पी ब्लॉक आला ओके आणि ह्याच्यानंतर आता ग्रुप काढायचं एक ग्रुप काढायचा आपल्याला आता ग्रुप काढण्यासाठी आता पी ब्लॉक एलिमेंटचा ग्रुप काढायचा हा फ्लोरीन एलिमेंट पी ब्लॉक मध्ये आला तर पी ब्लॉक साठी ग्रुप नंबर काढण्यासाठी आपला फॉर्म्युला काय होता ग्रुप नंबर इन पी ब्लॉक एलिमेंट काय फॉर्म्युला होता ग्रुप इज इक्वल टू 2 plus 10 plus number of p electrons number of p electrons ओके आता मग 2 plus 10 plus आता नंबर ऑफ p इलेक्ट्रॉन्स आहे p इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय p ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन्स p ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत 2p मध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत सांगा 5 इलेक्ट्रॉन्स आहेत ओके त्यामुळे हे काय झालं 2 plus 10 plus 5 किती झालं सांगा मग हे ओके 17 जे ग्रुप नंबर किती आला फ्लोरीनचा आपला 17 लक्षात अशा तीन तुम्हाला पिरियड ब्लॉक आणि ग्रुप हा आयडेंटिफाय करता आला पाहिजे लक्षात घ्या ओके लक्षात आले का हे सगळं ओके त्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक इक्वेशन लिहिता येईल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे लक्षात घ्या ओके ओके इथं आपला पिरियड ब्लॉक आणि ग्रुप हे आयडेंटिफाय करायचा पार्ट इथं आपला कंप्लीट झालेला आहे ओके आता त्यानंतर नेक्स्ट बघा पुढचा पॉइंट आपला काय असणार आहे आता पिरियोडिक टेबलची तुम्ही आउटलाइन किंवा स्कीमॅटिक डायग्राम आपण लास्ट लेक्चरला बघितली होती लक्षात घ्या त्या आउटलाइन मध्ये आपले टोटल 18 ग्रुप्स आणि 7 पिरियड्स आपण दाखवले होते ओके लक्षात घ्या ही आउटलाइन आपण अशा तीन काढली होती पिरियोडिक टेबलची ओके आउटलाइन ऑफ पिरियोडिक टेबल हे आपण रिप्रेझेंट केले होते लक्षात घ्या ओके हा फर्स्ट ग्रुप होता सेकंड ही आपली आउटलाइन आपण इथे रिप्रेझेंट केलेली होती ओके इथं आपला थर्ड ग्रुप होता इथं फोर्थ ग्रुप होता इथं फिफ्थ होता हा सिक्स्थ होता त्यानंतर 7 8 9 10 त्यानंतर 11 आणि 12 त्याचे आपले ग्रुप्स इथं होते त्यानंतर नेक्स्ट आपले इथं पुढे गेले 13 14
त्यानंतर 15, त्याच्यानंतर 16, त्यानंतर 17, त्याच्यानंतर आपला 18 होता. ओके, 18 ग्रुप येतो. ही आउटलाईन आपण काढलेली होती आणि या साईडला आपले पिरियड्स होते. फर्स्ट पिरियड, सेकंड, थर्ड, इथं आपला फोर्थ पिरियड होता, फिफ्थ, सिक्स्थ आणि इथं सेवन्थ पिरियड. ओके, अशा रीतीने ही आपली आउटलाईन पिरियडिक टेबलची आपली बघितलेली होती आपण. ओके, आता हे आपण काय करतोय तर यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक इक्वेशन लिहिण्यासाठी हे आपण आउटलाईन काढलेले लक्षात. ओके, इकडे आपले हे ग्रुप्स होते, ह्याच्यामध्ये हे आपले ग्रुप्स आहेत 18 ग्रुप्स आणि ह्या साइडला आहेत ते आपले पिरियड्स आहेत. ओके, हे आपले 7 पिरियड्स आहेत लक्षात. ओके, आता हे जे ग्रुप्स आहेत ते आपल्या आययुपीएससी नॉमेनक्लेचर नुसार मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये हे डायरेक्ट आपण 18 ग्रुप आपले लिहिले की 18 ग्रुपला परत ओल्ड सिस्टीम नुसार जे नॉमेनक्लेचर केलं होतं त्याच्यामध्ये फर्स्ट ग्रुपला आपण इथं फर्स्ट ग्रुपला लक्षात घ्या फर्स्ट ए असं म्हणतो, सेकंड ग्रुपला सेकंड ए असं म्हणतो, 13 ग्रुपला थर्ड ए, ही फोर्थ ए, त्यानंतर हे फिफ्थ ए, तर हे सिक्स्थ ए आणि ही सेवन्थ ए आणि हा आपला 0 ग्रुप म्हणतो आपण 18 ला. ओके, आणि त्याच्यानंतर इथं 16 ला सिक्स्थ ए आणि हा 7th ए, 18 ला 0 ग्रुप म्हणतो आपण. आणि इथं लक्षात घ्या 11th ला फर्स्ट बी म्हणतो, 12th ला सेकंड बी, थर्ड ग्रुपला थर्ड बी, फोर्थ ला फोर्थ बी ग्रुप म्हणतो, फिफ्थ ला फिफ्थ बी, सिक्स्थ ला सिक्स्थ बी. ओके, आणि त्यानंतर बघा दुसरा 8, 9, 10 हे आपलं 7 जे होतं त्याला आपण 7th बी असं म्हणतो आणि 8, 9, 10 हे जे 3 ग्रुप आहेत त्याला आपण 8 ग्रुप असं म्हणतो लक्षात. या 3 ग्रुपला 8, 9, 10 ते अशा पद्धतीने हे ओल्ड सिस्टीम नुसार हे नॉमेनक्लेचर दिलेलं होतं ग्रुपसाठी. परंतु अलीकडे आपण हे फर्स्ट ए, सेकंड ए, इकडे थर्ड ए, फोर्थ ए, फिफ्थ बी, सेवन्थ ए आणि 18 ला 0 ग्रुप असं न म्हणता डायरेक्ट आपण इथं फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ टू 18 असं म्हणत असतो. ओके, आणि हे तुम्हाला माहिती असावं यासाठी हे पण सांगितलेलं आहे. आता त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये बघा तुम्हाला प्रिडिक्ट द पिरियड ब्लॉक अँड ग्रुप हे तुम्हाला दिलं असेल. तुम्ही पिरियड ब्लॉक ग्रुप काढलेला आहे, परंतु एखाद्या ग्रुपला ओल्ड सिस्टीम नुसार काय म्हणायचं, समजा थर्ड ग्रुप आला असेल तर थर्ड ग्रुपला थर्ड बी असं म्हणायचं. हे पण तुम्हाला माहिती पाहिजे, त्यासाठी आपण हे रिप्रेझेंट केलं. आणि ह्याच्यानंतर आपले इथं फर्स्ट आणि सेकंड ग्रुप जे आहेत ते आपले कुठले आहेत सांगा, हे एस ब्लॉक मध्ये येतात फर्स्ट आणि सेकंड. ओके, हे दोन्ही. आणि 3 to 12 आपले कुठले येतात, हे डी ब्लॉक मध्ये जातात. ओके, इथपर्यंत आपला डी ब्लॉक आहे लक्षात. ओके, आणि हा 13 to 18 हा आपला पी ब्लॉक आहे. ओके, आणि इथं आपली लेंथ आणि साइज आहे थर्ड ग्रुप मध्ये, आणि थर्ड ग्रुप मध्ये 7 पिरियड मध्ये ऍक्टिव्हिटीज आहेत. ही दोन्ही सुद्धा आपण पिरियड टेबलच्या इथं बॉटमला रिप्रेझेंट केलं होतं.
ओके, इथं आपली अशी ही लॅन्थानाइट सिरीज होते अशी. ओके, लॅन्थानाइट सिरीज. आणि ही आपली ऍक्टिनाइट सिरीज. हे पिरियडिक टेबलच्या बॉटम. इथं आपला 14 इलेमेंटचा सेट होता असा. हे दोन सिरीज अशा बॉटम ऑफ पिरियड टेबल आपल्या होतं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. ओके, अशा पद्धतीने आपली ही इलेमेंट आपले प्रेझेंट होते लॅन्थानाइट ऍक्टिनाइट सिरीज. 14 इलेमेंटचा सेट होता आपल्याला. ओके, ऍटॉमिक नंबर 58 पासून स्टार्ट होते ते 71 पर्यंत येत होतं. आणि इकडं ऍटॉमिक 90 पासून ते 103 पर्यंत इलेमेंट आपली इथं प्रेझेंट होतं. ओके, 103 पर्यंत. ओके, तर सीरियम टू लुटेरियम आणि इथं थोरियम टू लॉरेन्स. ओके, ही इलेमेंट आपली प्रेझेंट होती. आता मग हा जो ब्लॉक होता आपला, ही कुठला होता आपला? ए ब्लॉक इथे प्रेझेंट होतो. ह्याच ए ब्लॉकला आपण काय म्हणलेलं आहे? ए ब्लॉक मध्ये एलिमेंटला इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. तिला आपण काय म्हणलं होतं? इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स असं म्हटलं. ओके, आणि डी ब्लॉक मध्ये एलिमेंट आपले कुठले होते? ट्रान्झिशन एलिमेंट्स. हे इंटरमिडिएट प्रॉपर्टी दाखवतात पी आणि एस ब्लॉकच्या मध्ये, त्यामुळे ट्रान्झिशन. आणि हा इनर ट्रान्झिशन मध्ये ट्रान्झिशनच्या परत मधली प्रॉपर्टी, त्यामुळे इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. किंवा त्यालाच आपण आणखी रेअर अर्थ एलिमेंट असतो. ओके, रेअर अर्थ एलिमेंट्स. ओके, आणि पी ब्लॉक मध्ये एलिमेंट आपले कुठले? रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट्स. पी ब्लॉक मध्ये ग्रुप नंबर 13 to 17 रिप्रेझेंटेटिव्ह आणि 18 ग्रुप मध्ये आपले नोबल गॅसेस ऑर इनर्ट गॅसेस. ओके, हे लक्षात ठेवायचं. नोबल गॅसेस ऑर इनर्ट गॅसेस असणार. त्यानंतर एस ब्लॉक मध्ये आपले नॉर्मल एलिमेंट्स. हे आपले नॉर्मल एलिमेंट्स. त्यामध्ये फर्स्ट ग्रुपला आपण अल्कली मेटल म्हणतो, सेकंड ग्रुपला अल्कलाइन अर्थ मेटल असं म्हणतो. ओके, आता ह्या सगळ्या ग्रुपचा आणि सगळ्या ब्लॉकचा इन डिटेल मध्ये स्टडी आपण 11th आणि 12th स्टँडर्डला आपण स्टडी करणार लक्षात. पिरियडिक टेबलचा इन डिटेल स्टडी तुम्हाला 11th स्टँडर्डला एलिमेंट्सचा फर्स्ट अँड सेकंड ग्रुप मध्ये एस ब्लॉक असेल. त्यानंतर एलिमेंट्स ऑफ 13, 14, 15 ग्रुप मध्ये हे पहिले 3 ग्रुप असतील पी ब्लॉक मधले. आणि राहिलेले 3 ग्रुप जे आहेत 16, 17, 18 हे 12th स्टँडर्डला असतील. आणि हे आपलं डी ब्लॉक आणि हा टोटल ए ब्लॉक हा सुद्धा आपला ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स हे आपलं 12th स्टँडर्डला आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला जर जनरल कन्फिग्युरेशन जर विचारलं असेल एस ब्लॉक, पी ब्लॉक आणि डी ब्लॉक साठी, तर हे जनरल कन्फिग्युरेशन आपण कसं रिप्रेझेंट करायचं बघा. जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन मला लक्षात द्या. जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आता आपल्याला एस ब्लॉक साठी बघायचं. फॉर एस ब्लॉक, एस ब्लॉक साठी ही कसं असणार बघा. एस ब्लॉक मध्ये कुठले ग्रुप आहेत आपले? फक्त दोनच आहेत, फर्स्ट आणि सेकंड आहेत. ओके, तिथे कसं असणार आहे बघा. त्यामध्ये आता जनरल कन्फिग्युरेशन
इथं फक्त NH2 1 2 NS1 और 2 लक्षात घ्या. NS मध्ये 1 ते 2 इलेक्ट्रॉन असेल. फर्स्ट ग्रुप असेल तर NH2 1 असणार, सेकंड असेल तर NH2 2 असणार. ओके. पी ब्लॉक साठी बघा. पी ब्लॉक साठी बघा NH2 NP 1 2 6 इथे पर्यंत असणार. एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन, पी मध्ये 1 ते 6 असेल. 1 2 3 4 5 किंवा 6 असेल. ओके. हे जनरल कन्फिगरेशन. फॉर डी ब्लॉक साठी जनरल कन्फिगरेशन काय असेल बघा. n-1d. ओके. n-1d 1 to 10. n-1d मध्ये किती इलेक्ट्रॉन असणार आहे? 1 to 10 असणार. त्यानंतर परत काय येणार? NH2 2 असेल. ओके. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर फॉर F ब्लॉक साठी कसं असेल बघा. जनरल कन्फिगरेशन n-2f 1 to 14. n म्हणजे आपला सेल नंबर आहे, मॅक्सिमम सेल नंबर, त्यालाच आपण प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणतो. ओके. 1 to 14 n-1d. इथं आपला 0 to 1 असेल आणि इकडं NH2 असेल. हे जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे. एस ब्लॉक साठी, पी ब्लॉक साठी, डी ब्लॉक साठी आणि एफ ब्लॉक साठी. हे लक्षात ठेवायचं. ओके. आता मग तुम्ही जर इथं फर्स्ट ग्रुप घेतला असेल एस ब्लॉक मध्ये तर NH2 1 येणार, सेकंड ग्रुप घेतला तर NH2 येणार. पी ब्लॉक साठी 13 ग्रुप घेतला असेल तर NH2 NP1. 14 असेल तर एक इलेक्ट्रॉन पी मध्ये वाढणार, NH2 NP2 येणार. त्यानंतर 15 असेल तर NH2 NP3. त्यानंतर 16 असेल तर NH2 NP4. 17 असेल तर NH2 NP5 आणि 18 असेल तर NH2 NP6. अशा 3 असेल. आणि डी ब्लॉक साठी ही असेल. डी मध्ये 1 ते 10 इलेक्ट्रॉन असणार. ओके. टोटल आपले 10 ग्रुप आपले प्रेझेंट आहेत. थर्ड ग्रुपला D1 असणार आहे, फोर्थला D2, इथं D3, D4, D5, D6, D7, D8, D9, D10. ही आहे कंप्लीट बरे लक्षात. ओके. हे लक्षात ठेवायचं. ओके. अशा पद्धतीने हे आपलं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपल्या इथं रिप्रेझेंट करता येणार. ओके. आता ह्याच्यानंतर आपल्याला इथं लॅन्थनाइड्स आणि ऍक्टिनाइड सिरीज मध्ये सुद्धा ही आपली एम ब्लॉक मध्ये इलेमेंट आपली प्रेझेंट असणार आहे. त्याच्यासाठी आपलं जनरल कन्फिगरेशन आपण सांगितलं आहे. n-2f 1 to 14 n-1d 0 to 1 NH2. तर याच्यामध्ये लॅन्थनाइड सिरीज आहे, त्याच्यामध्ये आपली 4f ऑर्बिटलचं फिलिंग होत असतं. आणि ऍक्टिनाइड सिरीज आहे, त्याच्यामध्ये 5f ऑर्बिटलचं फिलिंग होत असतं. त्यामुळे याला 4f सिरीज आणि याला 5f सिरीज असं आपण म्हणत असतो. लॅन्थनाइड सिरीजला 4f सिरीज सुद्धा म्हणतो किंवा आपण त्याला सांग की फर्स्ट इनर ट्रान्झिशन सिरीज असं सुद्धा म्हणतो. फर्स्ट इनर ट्रान्झिशन सिरीज. ओके. आणि ऍक्टिनाइड सिरीजला 5f सिरीज किंवा सेकंड इनर ट्रान्झिशन सिरीज असं सुद्धा आपण म्हणतो. सेकंड इनर ट्रान्झिशन सिरीज लक्षात आहे. अशा पद्धतीने हे आपल्या रिप्रेझेंटेशन करता येतं. आणि डी ब्लॉक मध्ये आपल्या टोटल 4 ट्रान्झिशन सिरीज आहेत डी ब्लॉक मध्ये. त्यामध्ये फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज आहे डी ब्लॉक साठी लक्षात. ओके. डी ब्लॉक साठी 3 सिरीज आहे, 4D सिरीज आहे,
5D सिरीज आहे, त्यानंतर 6D सिरीज आहे. ह्या टोटल 4 सिरीज आपल्या इथे प्रेझेंट आहेत. आता 3D सिरीजला आपण फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज असं म्हणतो. फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. ओके. 4D सिरीजला सेकंड ट्रान्झिशन सिरीज आपण म्हणतो. 5D सिरीजला थर्ड ट्रान्झिशन सिरीज आपण म्हणतो आणि 6D सिरीजला फोर्थ ट्रान्झिशन सिरीज असं आपण म्हणत असतो. आता 3D सिरीज आहे ती आपली फोर्थ पिरियड मध्ये असते. लक्षात फोर्थ पिरियड मध्ये असते. फोर्थ पिरियड आणि थर्ड ग्रुप पासून स्टार्ट होते. इथं 3D सिरीज, इथं 4D सिरीज असते, इथं 5D सिरीज आणि इथं आपली 6D सिरीज असते. ओके. अशा रीतीने हे आपल्या पिरियडिक टेबलची कंप्लीट आउटलाईन आहे. एलिमेंट्स मध्ये असणारे रिस्पेक्टिव्ह सिरीज आहेत आणि ही त्यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आहे. ओके. अशा रीतीने ही टोटल आउटलाईन आणि स्कीमॅटिक डायग्राम असेल आपली पिरियडिक टेबलसाठी. ओके. लक्षात ठेवा पार्ट. ओके. या लेक्चरला आपण इथं टोटल आउटलाईन ऑफ पिरियडिक टेबल आणि त्यांचं इलेमेंटचा पिरियड कसा आयडेंटिफाय करायचा, ग्रुप कसा आयडेंटिफाय करायचा, ब्लॉक कसा आयडेंटिफाय करायचा आणि जनरल इंट्रोडक्शन अबाउट दी जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आपण बघितलेलं आहे. ओके. नेक्स्ट लेक्चरला आपण पिरियडिक प्रॉपर्टीज कशा आहेत आणि त्या व्हॅरी कशा होतात पिरियड आणि ब्लॉक मध्ये ते आपण स्टडी करणार आहे. ओके. थँक्यू.